राम प्रभू जटायूच्या जवळ येतात. जटायूची मान आपल्या मांडीवर घेतली, मुखावरून हात फिरवला. काका, ही तुमची अवस्था कोणी केली? त्यावेळेला जटायू सांगतात, प्रभू नात दशानन यहगती किनी. माझी दशा, माझी अवस्था लंकेचा राजा रावणाने केली आहे. ले दक्षिण दिसे गयहु गुसाई. तो माता जानकीला घेऊन दक्षिण दिशेला निघून गेला आहे. दरस लागे प्रभू राखीहू प्राणा. आपणाला संदेश देण्याकरता, आपल्या दर्शनाकरता प्राण ठेवले होते प्रभू. मी आनंदाने प्राण सोडतो. त्यावेळेला भगवान म्हणले, काका मी तुम्हाला पुन्हा जिवंत करतो. त्यावेळेला जटायू म्हणाले, प्रभू जाकर नाम मरणमुख आवा. आदम हे मुक्त होई श्रुती गावा. प्रभू तुमचं नाव जरी मुखाला आलं ना अंतकाळी, तो आधम असला तरीही मुक्त होतो. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. आपण माझ्या समोर आहोत, तुमच्या मांडीवर माझी मान आहे प्रभू. हा योग पुन्हा केव्हा येणार आहे? त्यावेळेला भगवान म्हणतात, काका परहित बस जिनके मन माही. तिन कह जगत दुर्लभ कच्छु नाही. काका, जो आपला देह परोपकारासाठी समर्पित करतात ना, त्यांना या जगतामध्ये काहीच दुर्लभ नाही. म्हणून रामायण आणि महाभारत दोन्ही असामान्य ग्रंथ आहेत. महाभारतामध्ये 18 पर्व आहेत, रामायणामध्ये 7 कांड आहेत. महाभारतामध्ये द्रौपदीचं वस्त्रहरण आहे, रामायणामध्ये माता सीतेचं हरण आहे. महाभारतामध्ये भीष्माचार्य आहेत, रामायणामध्ये जटायू आहेत. ज्या वेळेला महाभारतामध्ये सभापर्व डोळ्यामध्ये आणा, 5 पांडव जुगार खेळण्यामध्ये कौरवाकडून हरले गेले. त्यावेळेला दुर्योधनाने सांगितलं, दुःशासन जी भैया जाओ बाल पकड़कर खींच कर लाव सभा में द्रौपदी को. दुःशासन उठला, द्रौपदी पर्यंत आला. द्रौपदी तुला आम्ही जिंकला आहे, तुला कौरवांनी सभेमध्ये बोलावलं आहे. द्रौपदी म्हणते, दुःशासना साक्रश्य भाषा मितामेष्टी. सेनेर उवाच रजस्वलास्मी एकंच वासम मम मन बुद्धी. सभा नेतुमा हासीमा मनारे. इथे द्रौपदी उवाच, अरे दुःशासना, मी रजस्वला अवस्थेमध्ये आहे, मी एकांतामध्ये आहे, सभेमध्ये येण्याच्या योग्यतेची नाही दुःशासना. सभा नेतुमा हासीमा मनारे. आता तो दुःशासन होता महाराज. दुःशासन कोणाला म्हणतात? दु म्हणजे कायदा, शासन म्हणजे वाईट. ज्याचा कायदाच वाईट आहे ना, तो दुःशासन. तो म्हणला, द्रौपदे एक अंबरावा रजस्वला अथवा विवस्त्रा रहा. तो एका वस्त्राची रहा अथवा रजस्वला रहा म्हणला. तो आमची दासी आहेस. केस धरले आणि फरफटत सभेत आणले. सभेमध्ये आणल्याच्या नंतर द्रौपदीने प्रथमतः 180 वर्षाचे भीष्माचार्य होते. भीष्माचार्याकडे पाहिलं. आचार्य, हा बेटी मी हारल्या गेले आहे का? म्हणजे माझ्या अगोदर माझे 5 पती पारतंत्र्यात गेले आहेत. पारतंत्र्यात गेलेल्या पतींना स्वतंत्र द्रौपदी पणाला लावता येते का? भीष्माचार्य म्हणले, पुरी तुझं खरं आहे, मात्र न्याय निवाडा करण्याचं सामर्थ्य माझ्यामध्ये नाही, कारण मी यांचं खाल्लं आहे. आर्तस्य पुरुषो दाशो इति सत्यम महाराज पद्य कौरवही इति भीष्म उवाच. नंतर द्रौपदीने द्रोणाचार्याकडे पाहिलं. त्यांची ही तीच अवस्था.
नंतर कृपाचार्याकडे पाहिलं, त्यांची तीच अवस्था. द्रौपदीने मनामध्ये विचार केला, जाऊ द्या, ही बाहेरची मंडळी आहे, आपल्या हक्काचे 5 पती आहेत. कारण 1000 हातींचं बल हे भीमामध्ये होतं, आणि 1000 हातींचं बळ जर भीमामध्ये असेल आणि पत्नीचे केस जर दुसऱ्याच्या हातामध्ये असतील तर पत्नी शांत राहील का? द्रौपदीने 5 पतींकडे पाहिलं, तेव्हा चौघांनी माना खाली घातल्या. परंतु गरम रक्ताचा दादा भीम गदा घेऊन उठणार, धर्मानं थाप मारली. थांब भीमा, का दादा? दिधले दुःख पराणे, उसने फेडू नयेची सोसावे. देव तयाला शिक्षा देईल, म्हणून उगेच वैसावे. भीमही शांत झाले. नंतर द्रौपदीने मनामध्ये विचार केला, जाऊ द्या, मी क्षत्रिय कन्या आहे, क्षत्रिय पत्नी आहे, माझं स्वतःच रक्षण मी करू शकते. तेव्हा द्रौपदीने आपली वस्त्र धरलं, साडी, आणि ज्यावेळेला द्रौपदीला समजलं आपण आपलं रक्षण करू शकत नाही, त्यावेळेला द्रौपदीने दोन्ही हात वर केले. कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा राया, कोठे गुंतलासी द्वारकेचा द्वारकावासीन, गोप गोपी जनप्रिय, हे योगेश्वर कृष्ण, आपको मालूम नहीं आपकी बहन द्रौपदी का किस प्रकार वस्त्रहरण हो रहा है. जेव्हा द्रौपदीने पुकारलं ना, भगवान आले, द्रौपदीचं रक्षण केलं. मात्र द्रौपदीने प्रथमतः भीष्माचार्याकडे पाहिलं होतं. भीष्माचार्यांनी खाली मान घातली. भीष्माचार्यामध्ये सामर्थ्य नव्हतं का हो? अहो, भीष्माचार्यांना हातामध्ये शस्त्र घेण्याची आवश्यकताच नव्हती. नुसता एक आवाज जरी केला असताना भीष्माचार्यांनी, खबरदार दुःशासन, दुःशासन लटलट लटलट कापला असता, वस्त्रहरण थांबलं असतं. भीष्माचार्य एकही शब्द बोलले नाहीत. परिणाम बाणाच्या टोकावर मारावं लागलं. जटायूला माहिती आहे, सीतेचं हरण करणारा लंकेचा राजा रावण आहे, त्याच्या समोर आपला निभाव लागणार नाही. स्वतःचे प्राण समर्पित केले. परिणाम रामप्रभूच्या मांडीवर मरण आलं. यत गत्वा न निवर्तन्ते तद्धामम परमम मम. जटायूने प्रभूला पाहत पाहत प्राण सोडले महाराज. आणि जटायू गीत देह तज धरी हरिरूपा, भूषण बहुपट पीती अनुपा. जटायूनं हरीचं रूप धारण केलं आणि वैकुंठाला निघून गेले. जटायूची उत्तर क्रिया रामप्रभूंनी केली. आणि त्यावेळेला जटायूच्या जात बहिणींना सांगितलं, हे पहा, मी भगवान जरी असलो ना तरी जटायूचं गोड जेवण करू शकत नाही. मात्र आमंत्रण देतो म्हणले. ज्यावेळेला
माझं आणि रावणाचं युद्ध होईल ना, त्यावेळेला राक्षस मेलाना तुम्ही खाऊन टाका. आणि मग महाराज रावण युद्ध संपलं, अमृताचा वर्षाव केला, एकही दैत्य जेवण झाला नाही. का? दैत्य मेलाना जटायूच्या जात बहिणी उचलून न्यायचा. म्हणून नाम चांगले चांगले माझे कंठी राहू भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. जटायूचा उद्धार करून भगवंत पुढे निघाले, कबंधाचा उद्धार केला आणि भगवंत माता शबरीच्या आश्रमाकडे निघाले. माता शबरी ही शबर राजाची कन्या आहे. पूर्वजन्मामध्ये एक राजकुमारी होती, राजकन्या होती. विवाह झाला राजकुमारासोबत. त्यावेळेला सत्संगामध्ये पालखीमध्ये बसून यायच्या. त्यावेळेला तिने मनामध्ये भगवंताला प्रार्थना केली होती की प्रभू, पुढचा जन्म मला निकृष्ट कुलामध्येही प्राप्त झाला तरी चालेल, मात्र संत संग घडावा. तीच राजकन्या दुसऱ्या जन्मामध्ये शबर राजाच्या पोटी जन्माला आली, म्हणून नाव ठेवलं शबरी. आणि प्राचीन काळामध्ये अल्प वयामध्ये विवाह करण्याची पद्धत होती. शबरीच्या आईवडिलांनी विवाह जुळवला, सर्व पाहुण्यांना आमंत्रण दिली, दारूचे माठ, पशूंच्या दावणी. त्यावेळेला शबरी मातेने विचारलं, पिताजी हे पशु, दारूचे माठ, बेटी उद्या तुझं लग्न आहे आणि यांची व्यवस्था केल्याशिवाय वराडे मंडळी, पाहुणे मंडळी खुश होत नाही. शबरीने माते मनामध्ये विचार केला, जर माझा जन्म झाला नसता तर या पशूंचा बळी गेला नसता. याला कारण माझा जन्म आहे. रात्र झाली, मध्यरात्र झाली, शबरी माता निघून गेल्या महाराज, कोणालाच सापडल्या नाहीत. एक विशाल वटवृक्ष होता, त्याच्यावर माता शबरी बसायच्या. मातंग गुरुदेव आणि त्यांचे शिष्य उठण्याच्या अगोदर शबरी माता पंपा सरोवरापासूनचा रस्ता मातंग गुरुदेवांच्या आश्रमापर्यंत स्वतःच्या आश्रमाच्या स्वतःच्या हाताने साफ करायच्या. माता शबरी हा रस्ता किती दिवस साफ केला महाराज? आयुष्यभर. आणि एक दिवस व्रत झाल्यामुळे शबरी मातेला उठण्याकरता विलंब झाला आणि शबरी माता रस्ता साफ करत होत्या. मातंग गुरुदेव आणि त्यांचे शिष्य मंडळी स्नान करण्याकरता निघाले. त्यावेळेला कोणीतरी नारी आकृती रस्ता साफ करते. त्यावेळेला मातंग गुरुदेवाने दरडावून विचारलं, कोण आहे? त्यावेळेला शबरी माता घाबरली, लटलट लटलट कापू लागल्या. गुरुदेव, मी शबरी आहे, भिल्ल कन्या शबरी. हा, आजपर्यंत हा रस्ता कोण साफ करत होत? गुरुदेव, मी. काय कारण? गुरुदेव, साधू संतांची सेवा घडावी एवढाच उद्देश. मग शबरी आम्हाला सांगून रस्ता साफ का केला नाही? गुरुदेव, आपण पवित्र साधू संत आहोत, माझी सेवा स्वीकार चाल का नाही, म्हणून मी चोरून सेवा केली. बाकीचे शिष्य म्हणाले, अरे ही भिल्ली नाही, हिनं हाताने रस्ता साफ केला, आपण याच मार्गाने गेलो, त्यामुळे आपल्या कर्मामध्ये बाधा उत्पन्न झाली. गुरुदेव म्हणाले, बाबा, हे तुकडे माणसाने निर्माण केलेले, देवाने नाही. उंच नीच काही नेणे भगवंत, तिष्ठे भाव भक्त देखून या, दासी पुत्र कन्या विदुराच्या खाय. त्यावेळेला बाकीचे म्हणाले, अरे म्हातारपणाला गुरुदेवांचंही डोकं फिरलं आहे म्हणले. दुसऱ्या मार्गाने निघाले. पाहिलं पंपा सरोवर रक्तानं भरलेलं. सर्व माघारी आले. गुरुदेव, अनर्थ झाला. काय झालं? अख्खं सर्व रक्तानं भरलेलं आहे. बरोबर आहे म्हणले. जिने आयुष्यभर सेवा केली तिला भिल्लीन म्हणता, तिच्यामुळे कर्माला बाधा आली म्हणता. आता एकच करा, शबरीचं चरण तीर्थ घ्या, त्या सरोवरामध्ये टाका, तो सरोवर पुनीत होईल. तीर्थे तया ठाया येते पुनीत भावया, पर्व काळ पाया तळी वशे वैष्णव. शबरी मातेचं तीर्थ घेतलं, त्या सरोवरामध्ये टाकलं, ते सरोवर पुनीत झालं. शबरी मातेला एक आश्रम बांधून देण्यात आला.
असे काही दिवस गेल्याच्या नंतर एक दिवस मातंग गुरुदेव शबरी मातेच्या आश्रमात आले. त्यावेळेला मातंग गुरुदेवांच्या नेत्रामध्ये आश्रू होते. शबरी माते ने विचारलं, गुरुदेव आपकी आंखों में आंसू? हाँ शबरी, कुछ दिनों के बाद मैं निजधाम जाने वाला हूँ. गुरुदेव हमें छोड़कर? हाँ शबरी, लेकिन खुशी के आंसू है बेटी. 80 हजार वर्षे शबरी रात्रंदिवस जे ऋषीमुनी ध्यान करतात त्यांच्या स्वप्नामध्ये न येणारे भगवान एके दिवशी तुझ्या आश्रमामध्ये येतील. गुरुदेव मी कसं ओळखू हे भगवान आहेत? शबरी माझ्या वचनावर विश्वास ठेव. आयुष्यामध्ये जीवनामध्ये तुझ्या आश्रमामध्ये कोणीही पुरुष येणार नाहीत. जे येतील ना ते स्वयं भगवंत येतील. एवढं सांगून माता शबरी निघून गेल्या. तेव्हापासून माता शबरी भगवंताची वाट पाहत होत्या. बाल होत्या, तरुण झाल्या, वृद्ध झाल्या. महाराज, आशा आहे परमम दुःखम, नैरास्यम परमम सुखम, यथा संत चित्त कांतासा सुखम सुस्वाप पिंगलाहा. आशा जर संसाराची प्रपंचाची असेल ना, आशा हे दुःखाला कारण आहे. मात्र आशा जर ईश्वर प्राप्तीची असेल ना, तर ती आशा ही सुखाला कारण आहे. माता शबरी भगवंताची वाट पाहते. किती दिवस वाट पाहिली? एक दिवस नाही महाराज, आयुष्यभर. ही दांभिकपणाची भक्ती नाही, ही समर्पणाची भक्ती आहे. आणि भक्ती मार्ग असा आहे, एक जन्म नाही, असे अनंत जन्मही जाऊ शकतात, तेव्हा भगवंताची प्राप्ती होते. ज्ञानोबांना एकाने विचारलं होतं ना, माऊली तुम्ही वयाच्या 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. तेव्हा ज्ञानोबराय म्हणले, बाबा माझ्या सत्यवादाचे तप वाचा गेले बहुत कल्प, ते फळाचे महादीप पातले प्रभू. मी कल्पचे कल्प सत्य बोलण्याचं तप केलं, त्यामुळे ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ लिहिला. असं एक नाही, अनंत जन्मही जाऊ शकतात. ही भक्ती मार्ग आहे महाराज. आणि भक्ती कशी आहे ही इतरांना कळत नाही. ज्यांनी त्या भक्तीच्या कुंडामध्ये स्वतःच्या जीवनाची आहुती दिली आहे ना, त्यांना कळतं भक्ती कशी आहे. ते अग्नी कसा आहे हे बाहेर उभा राहून कळत नाही. ज्यांनी त्या अग्नीमध्ये आहुती दिली आहे ना, त्यांना कळतं अग्नी कसा आहे ते. तसं माता शबरी आयुष्यभर भगवंताची वाट पाहते. जेव्हा राम प्रभू येतील तेव्हा बसण्याकरता आसन टाकेल, कायला कंदमळ फूल देईल. ऐका, शबरी सोबत पुन्हा कोणाला सामील व्हायचं त्याने उठून उभे राहा. दिवस उझरला महाराज. भगवान कबंधाचा उद्धार करून पुढे निघाले. त्यावेळेला लक्ष्मणजी म्हणतात, दादा 13 साल जंगल में घूमे, लेकिन यहाँ तो वृक्ष का पत्ता भी श्री राम जय राम बोल रहा है. अरे लखन, यहाँ एक महान भक्त शबरी का निवास है रे, जिनके साधन का प्रभाव वृक्ष का पत्ता भी श्री राम जय राम बोल रहा है. याला साधना म्हणतात महाराज. आणि जोपर्यंत साधनेचा आवाज आहे ना, तोपर्यंत आकाशामध्ये चंद्र आणि सूर्य आहेत. आणि श्रीमंतीचा आवाज, जोपर्यंत श्रीमंत जिवंत आहे ना, तोपर्यंत श्रीमंतीचा आवाज आहे. म्हणून 750 पूर्वीचा साधनेचा आवाज आता विश्वात्मके देवे, आणि 350 पूर्वीचा साधनेचा आवाज, जे का रंजले गांजले त्यासी जो म्हणे आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. याला साधना म्हणतात. माता शबरीच्या साधनेमुळे वृक्षाचे पाने राम म्हणत होते. राम प्रभू म्हणे, लक्ष्मणा इथे महान भक्त शबरीचा निवास आहे रे, जिच्या साधनेमुळे वृक्षाचे पान सुद्धा राम म्हणतात. खुर्च्यामध्ये. आणि भगवान शबरी मातेच्या आश्रमाकडे निघाले. माता शबरीनं पाहिलं, शबरी देही राम उधारा, शबरी के आश्रम पगुधारा. त्यावेळेला राम प्रभूला पाहिलं, शबरी देखी राम ग्रह आहे. राम प्रभूला पाहिलं तेव्हा स्वतःचे डोळे बंद केले आणि डोळे बंद करून गुरुदेवांचं चिंतन केलं. गुरुदेव, आपण दिलेला शब्द खरा ठरला. आज भगवंत माझ्या आश्रमात आले. गुरुदेव, डोळे बंद करून माता शबरी गुरुदेवांचं ध्यान करत होत्या. आणि दुसरं कारण असं आहे, शबरी माता डोळे बंद करून भगवंताची झाकी हृदयामध्ये उतरत होत्या.
आणि आजपर्यंत माता शबरीने विचार केला होता, जेव्हा रामप्रभू येतील तेव्हा बसण्याकरता आसन देईल, खायला बोरे देईल. मात्र आज रामप्रभूला पाहिलं, या बसा सुद्धा म्हटले नाही. एकच केलं, रामप्रभूला पाहिलं, स्वतःचे हात जमिनीवर ठेवले. रामप्रभूंनी ओळखलं शबरीला पाय धुण्याकरता पात्र नहीं. तुलसी जी कहते हैं, शबरी इतनी अकिंचन थी, जिंदगी में कोई बर्तन नहीं रखा था शबरी ने अपने आश्रम में. शबरीकडे भगवंताचे पाय धुण्याकरता पात्र नव्हतं, मात्र भगवंताची पाय धुण्याची पात्रता होती. आपल्या घरामध्ये पात्र भरपूर आहेत, मात्र भगवंताचे पाय धुण्याची आपली पात्रता नाही. भगवान त्या ठिकाणी जातात जिथे पात्रता होती, आणि त्या ठिकाणी माता शबरी इतक्या रडल्या, नयन केचल पावक धुळे. स्वतःच्या आश्रूंनी माता शबरीने रामप्रभूचे चरण धुतले, आणि या ठिकाणी रामप्रभूला आनंद मिळाला. हे पहा, रामप्रभूचे रामायणामध्ये 3 ठिकाणी चरण धुतले आहेत. एक ठिकाणी जनक नगरीमध्ये जनक राजांनी रामप्रभूचे चरण धुतले आहेत. सोन्याच्या पात्रामध्ये धुणारा आहे राजा जनक. दुसऱ्या ठिकाणी रामप्रभूचे चरण धुतले केवटाने गंगेच्या तीरावर काटवटीमध्ये. आणि तिसऱ्या ठिकाणी जिथे पाणीही नाही आणि जिथे पात्रही नाही, आश्रूंनी चरण माता शबरीने धुतले. आणि त्यावेळेला नैनन केचल पावक धुळे, आणि माता शबरी रामप्रभूला बोर खाऊ घालते.